चक्क महिपतने अर्जुनची डील नाकारली आहे। श्री स्वामी समर्थ प्रेक्षकांनो, आता महिपतने नागराजच्या फोनवरून जेलमध्येच साक्षीला फोन केलेला असतो। तो तिला फोन करतो आणि म्हणतो, साक्षी मी बोलतोय महिपत, आता जिथं कुठं असशील ना तिथनं गायब व्हायचं, लगेच कोणाला तुझा पत्ता पण लागणार नाही अशा जागी जा। तर आता त्याच दिवशी अर्जुनने कोर्टाची तारीख घेतलेली असते। अर्जुन आणि चैतन्य आता कोर्टाबाहेर महिपतला असं विचारतात की काल जे तुला विचारलं होतं त्याचा विचार केलायस का तू? कारण तू जे काही उत्तर देशील ना त्यावर तुझं आणि तुझ्या मुलीचं भविष्य अवलंबून आहे। तर आता अर्जुनने महिपतला दिलेल्या डील बद्दल अर्जुन महिपतला विचारत असतो, पण महिपतने साक्षीला आधीच फोन करून पळून जायला सांगितलेलं असतं, ज्यामुळे साक्षी अर्जुनला सापडणारच नाही, ती अर्जुनच्या हाती लागणारच नाही। त्यामुळे महिपतने हे डील नाकारलेलीच असते असं दिसत असतं। तर प्रेक्षकांनो, आता महिपतने ही डील नाकारून खूप मोठी चूक केली आहे का, हे आपल्याला पुढील भागातच पाहायला मिळेल। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा।